आजकाल बाजारामध्ये मिळणाऱ्या नानकटाईमध्ये मैद्याचा, साखरेचा आणि पाम तेलाचा वापर केलेला असतो. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे आज मी लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक, मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा, साखरेऐवजी गुळाचा आणि पाम तेलाऐवजी तुपाचा वापर करून अगदी घरच्या घरी खुसखुशीत नानकटाई कशी बनवायची हे दाखवणार आहे. तसेच ओव्हनशिवाय कढईमध्ये नानकटाई अगदी परफेक्ट कशी बनवायची हे देखील दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हाईप करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर नानकटाई बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही मोठा रवा घेतला तरी चालू शकते. आता त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीने बरोबर 1 वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे. कोणताही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ हे घालावंच लागतं. त्यामुळे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घालायचे. तसेच अगदी चिमूटभर बेकिंग सोडा देखील घालायचा आहे. आता यामध्ये 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. यामुळे नानकटाईची चव आणखीनच वाढते आणि अगदी खुसखुशीत अशा नानकटाई तयार होतात. आता हे सर्व कोरडे जिन्नस घातल्यानंतर मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ हा थोडासा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे, परंतु गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यावं लागतं, म्हणजे मग गूळ हा व्यवस्थित मिक्स होईल. तयार झालेलं मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. याला एकसारखं फिरवायचं नाही, नाहीतर गूळ हा गरम होऊन वितळू शकतो आणि मिश्रण चिकट होऊ शकते. त्यामुळे अगदी पल्स मोडवरती 3 ते 4 वेळाच हे फिरवून घ्यायचं आहे. गूळ लगेचच मिक्स होतो. इथे मी सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता गूळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मिश्रण देखील कोरडं कोरडं आहे. आता यामध्ये फ्लेवरसाठी 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेलं होतं त्याच वाटीने पाव वाटी तूप घ्यायचं आहे. तूप घेत असताना रूम टेम्परेचरचंच तूप घ्यायचं आहे. बाजारातील नानकटाईमध्ये पाम तेलाचा वापर केलेला असतो, त्याऐवजी इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. आता हे तूप व्यवस्थित पिठाला तळून घ्यायचं आहे. अगदी सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, म्हणजे मग नानकटाई अगदी एकसारखी खुसखुशीत तयार होते. आता सगळीकडे व्यवस्थित तूप लागलेलं आहे. याची अशी मूठ बांधून बघायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित मूठ तयार झालेली आहे आणि खाली टाकल्यावर देखील फुटत नाही, म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यातील थोडंसं दूध घालायचं आहे आणि या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा राहिलेलं सर्व दूध यामध्ये घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे मिश्रण सुरुवातीला थोडंसं पातळ वाटेल, परंतु यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे रवा भरपूर प्रमाणात दूध शोषून घेतो आणि फुलून येतो आणि पुन्हा हे मिश्रण घट्ट असं तयार होतं. आता हे पीठ मुरण्यासाठी 1 तास असंच ठेवायचं आहे, म्हणजे मग रवा छान फुलून येतो. आता 1 तासानंतर तुम्ही ते पाहू शकता पीठ छान मुरलेलं आहे. रवा देखील छान फुललेला आहे. हाताला पीठ चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि चमच्यामध्ये मावेल एवढंच पीठ घ्यायचं आहे, म्हणजे मग सर्व नानकटाईंचा आकार एकसारखा होतो. आता हे चमच्यातील पीठ हातामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. साधारण लिंबा एवढा गोळा तयार होतो. जास्त मोठा देखील गोळा बनवायचा नाही, नाहीतर नानकटाई आतमधून छान भाजणार नाही. गोळा थोडासा चपटा बनवून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घ्यायचे आहेत. त्यावर बनवलेली नानकटाई ठेवायची आहे, म्हणजे मग त्याला वरतून छान असे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप लागतील. इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे. तिला थोडंसं तूप लावून ग्रीस केलेलं आहे, म्हणजे मग नानकटाई खाली चिकटणार नाही. अशाच पद्धतीने सर्व नानकटाई बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 प्लेटमध्येच नानकटाई बनवून घेतलेली आहे. सर्वात खालच्या प्लेटमध्ये नानकटाई ठेवायची नाही, नाहीतर ती लगेचच करपू शकते. तसेच इथे मी इडलीचा कुकर देखील गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. कुकरच्या तळाशी मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे मग सगळीकडे एकसारखी हीट लागते. आता इडली कुकरमध्ये फक्त वरच्या 2 प्लेट ठेवायच्या आहेत.
खालच्या प्लेटला जिथे छिद्रे असतात तिथे बरोबर वरच्या प्लेटमधली नान कटाई आली पाहिजे, म्हणजे मग वरच्या प्लेटला देखील छान ऊब लागते. झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 20 मिनिटे याला बेक करून घ्यायचं आहे. परंतु खालच्या प्लेटमधील नान कटाई लवकर तयार होते, त्यामुळे मध्येच एकदा ओपन करून पाहायचं आहे आणि खालच्या प्लेटमधील नान कटाई तयार झाली असेल तर काढायची आहे आणि पुन्हा वरची प्लेट ही बेक होण्यासाठी ठेवायची. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती देखील मी कढईमध्ये नान कटाई बेक होण्यासाठी ठेवली होती. इडली कुकरपेक्षा कढईमध्ये नान कटाई अगदी छान तयार होतात आणि याला छान क्रॅक देखील पडतात, कारण कढईमध्ये आत जास्त जागा रिकामी राहते आणि त्यामुळे सगळीकडे अगदी व्यवस्थित हीट तयार होते आणि सगळ्या बाजूने नान कटाई अगदी व्यवस्थित भाजली जाते. इथून पुढच्या सर्व नान कटाई मी कढईतच बनवल्या. मोदक पात्रात बनवलेल्या नान कटाई देखील अगदी छान तयार झालेल्या आहेत. नान कटाई गरम असताना हाताला थोड्याशा मऊ जाणवतात, परंतु थंड झाल्यानंतर त्या अगदी कठीण आणि खुसखुशीत तयार होतात. प्लेटमधून नान कटाई काढत असताना थंड झाल्यानंतर मगच काढायची आहे. मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 24 नान कटाई तयार झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी छान अशा नान कटाई तयार झालेल्या आहेत. दिसायला देखील अगदी छान दिसत आहेत. अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारख्या नान कटाई दिसत आहेत. याला सगळीकडून छान एकसारखा कलर आलेला आहे आणि थोडेसे क्रॅक देखील पडलेले आहेत. तसेच मागच्या साईडने देखील अगदी एकसारख्या बेक झालेल्या आहेत. तुम्हाला मी एक नान कटाई फोडून दाखवते. अगदी आतून देखील खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. छान अशी जाळी पडलेली आहे. या गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत. या मैद्याच्या तुलनेमध्ये कमी फुलतात, परंतु तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान अशी याला जाळी देखील आलेली आहे. तुम्हाला गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून बनवलेली खुसखुशीत नान कटाईची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.